संघ उसाटणे 40+ यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि क्रीडा खेळाडूंचं. जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ आयोजित जय हनुमान चषक 40+ या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि जशी मॅचला होईल सुरुवात, पहिल्या सत्रामध्ये आपण जाऊया. रमेश गिरा यांच्याकडे आपण पहिल्या सत्रामध्ये जाऊया. थँक्यू. पाहतो आपण आदरणीय विद्यमान सरपंच बुर्दुल गावचे पाहत आपण सुनील दादा पाटील यांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती असेल आपल्या हस्ते पाहतो आपण गणरायांना शिरपल अर्पण करायचा आहे. बोला गणपती बाप्पा, बोला जय श्रीराम. दमदार पाहत आपण या स्पर्धेला सुरुवात होईल. पाहत आपण आयोजन, पाहत आपण जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+. पाहत आपण दमदार स्पर्धा पाहतो आपण. मालिकावीर साठी पाहत आपण एक स्पोर्ट सायकल पाहताय, चमचमती ट्रॉफ्या पाहता आपण. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतो. एका साईडला बुर्दुल संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहतो आपण चिरड संघ पाहतो आपण. पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचा. या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना स्टार्ट होतोय मैदानाच्या आतमध्ये. डिसिजन पाहत आपण दोन्ही संघाने लक्ष द्या. जो डिसिजन पंचांच्या माध्यमातून आला तो अंतिम राहील, यावरती लक्ष असू द्या. बीमर साठी आपल्याला एक रिव्ह्यू दिला जाईल, यावरती लक्ष असू द्या. त्यानंतर चला फास्टली खेळायचा, यावरती लक्ष असू द्या. हा पहिला सामना पाहतो आपण. एका साईडला बुर्दुल संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो, पाहतो आपण चिरड संघ आणि नाणेफेकी जिंकले. यावेळेस पाहतो आपण चिरड संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. पाहतो आपण बुर्दुल संघाला. चांगला संघ पाहतो आपण. आणि दोन्ही संघाचे आमच्याकडे 20 मॅन पाठवायचे आहेत. 12वा प्रतिनिधी आमच्याकडे लगेचच पाठवायचे, कारण नावाची पूर्तता आम्हाला पोहोचवायची आहे आपण. चला मालिकावीर साठी पाहतो आपण एक स्पोर्ट्स सायकल, आणि त्यानंतर पाहतो आपण बेस्ट गोलंदाज, बेस्ट फलंदाज, त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, त्याच्यासाठी पाहता कूलर सुद्धा आहेत. याच कारणाने 12वा प्रतिनिधी आपल्याला लगेचच पाठवायचा. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायच्या. पहा, एक उसाटण्याचा लेजंड क्रिकेटर, आणि ज्याने भरपूर काल क्रिकेटला आणि भरपूर वेल मात्र क्रिकेटसाठी दिला, धर्म मानणारे आदरणीय अनिल दादा ढोपरी पाहता आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये. त्याच्या सोबतीला पाहतो आपण, त्यांच्याच खांद्याला खांदून लावत विलास पाटील पाहता आपण. चला फास्टली खेळायचं, यावरती लक्ष असू द्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. बुर्दुल संघाची चांगली स्पर्धा पाहतो आपण. लाईव्हच्या माध्यमातून ह्या स्पर्धा कव्हर केल्या गेल्यात. MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धा कव्हर केल्या जातात. 5-5 षटकाचा सामना राहील, यावरती लक्ष असू द्या. पंचांचा नियम अंतिम राहील. फक्त एकच रिव्ह्यू दिला जाईल बीमर साठी. चला फास्टली खेळायचं, यावरती लक्ष असू द्या. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल, आणि याच्यानंतर जो सामना असेल त्या संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. 5-5 षटकाचे सामने खेळले जातात मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना रंगेल. पहिला सामना पाहतो आपण, आणि दोन्ही संघ पाहिले आपण एकाच कॅलिबरचे, एकाच ताकदीचे पाहतो आपण. 40+ संदीप आणि त्याच्या सोबतीला फलंदाज सुरेश पाहता आपण. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज जनार्दन पाटीलला पाहतो आपण. बडेकर पाहतो आपण. पहिला सज्ज झालाय चेंडू फेकण्यासाठी. चांगला खेळ रंगेल मैदानाच्या आतमध्ये, यात मात्र शंका नाहीये. चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतो, गेम स्टार्ट होईल. आदरणीय पाहता आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये
अनिल दादा ढोपरी पाहत आपण पहिलाच चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज राईट आर्म ओर द विकेट. हो पहिल्या चेंडूवरती आघात केला झेल उडाली आहे. हो हो या वेळेस मात्र पाहतो आपण विकेटने सुरुवात झाली आजच्या दिवसामध्ये आणि भरपूर काय उलटफेर पाहायला मिळतील या टुर्नामेंट मध्ये. पाहतो आपण पहिला गडी गारद झालाय. मोठा झटका लागतो टीम बुर्दुल संघाला. सलामी जोडी आली होती. पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केला. मोठा झटका लागलाय बुर्दुल संघाला. शून्याचा भोपला न फोडत असताना मैदानाच्या आत बाहेर झालाय फलंदाज. सुरुवात चांगली करायची होती मात्र सुरुवात गोलंदाजाने भरपूर चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केलाय. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. चला नवीन फलंदाज येणार असेल तर आपण थोडासा फास्टली यायचं यावरती लक्ष असू द्या कारण नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. राजेश येतोय. चांगली धावसंख्या जमा करावी लागेल कारण गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे बुर्दुल संघाकडे. आता यावेळेस मात्र पहिला काय गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जनार्दन बडेकरला पाहता आपण. हो पहिला चेंडू चांगला फटका पाहतो आपण. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षण दूरवरनं आलाय तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. स्वतःचा आणि संघाचा श्री गणेशा केलाय फलंदाजाने. 2 धावेने पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केल्यानंतर आल्या मात्र 2चा फटका पाहतो आपण. म्हटलं जातं ना कोण नाही कोणचा, हा फटका आलाय 2चा. 2 धावा धावपटलावरती जोडल्या जातात. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. चांगली सुरुवात केली आहे. हो खोलात टाकलाय, खोदून काढलाय. भरपूर सारी गॅप आहे. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी दूरवरनं. चांगला क्षेत्ररक्षण राहिलाय. भरपूर चांगली फिल्डिंग केली आहे. 40+ चे खेळाडू पाहता आपण. अजूनही तोच दरारा तीच दहशत पाहता पण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना भरपूर चांगला खेळ राहिलाय आणि भरपूर चांगले दिवस आल्यात. मी तर म्हणेन पहिला पूर्वीचा क्रिकेटचा विचार केला कोंबडा आणि बकऱ्यावरती क्रिकेट खेळायचं. आता मात्र पाहता आपण सायकल पाहता आपण त्यानंतर स्पोर्ट शूज भरपूर काय बदल झालाय क्रिकेटमध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंच गेलाय. क्षेत्ररक्षण नाहीये. दूरवरनं येईल एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकला तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पाहता आपण बुर्दुल गाव संघ बुर्दुल टीम संघ पोहोचलाय. पाहतो आपण 1 गड्याच्या मोबदल्यात 5 या आकड्यावरती. सुरुवात मात्र गोलंदाज चांगली केली होती. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. जो सलामी आलेला फलंदाज पाहतो आपण. चला यानंतर पाली संघ आपण रिपोर्टिंग करायचे. त्यानंतर उसाटणे संघ पाहतो आपण. हो यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा टेक उंच गेलाय. भरपूर चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. धावतोय अखेर मात्र धावतच राहील. चेंडू जाईल सीमा पार. आजच्या दिवसातला हा दमदार चौकार. सुरेश पाटीलच्या बॅटमधनं हा तडाखा पाहिला पण का मी सलामीला आलो त्याचं जिवंत उदाहरण देतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला पाहिलाय. चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो या वेळेस मात्र यॉर्करचा वापर पाहतो आपण. खोलात टाकला होता. पहिला षटक मात्र संपला गेला. पहिल्या षटकानंतर टोटल पाहत आपण बुर्दुल संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती पाहतो आपण. 1 गडी बाद. चला टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. थोडासा फास्टली खेळायचं आपण. हे सर्व खेळाडू पाहतो आपण 40+ आणि भरपूर चांगली संकल्पना पाहतो आपण. जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे आयोजित पाहतो आपण दमदार ट्रॉफी. आणि या क्रिकेट या मैदानाचं नाव पाहताना आपण भरपूर चांगलं ठेवलं गेलंय. दिल बहार हा क्रिकेट पाहता आपण. मैदानाचं नाव पाहता आपण आणि भरपूर चांगली पाहता आपण मैदानाची. पाहता आपण काय मेंटेन पाहता आपण मैदानाला भरपूर चांगला. आणि नुकताच नाईट रजनी पाहता पण ग्रामस्थ मंडल पार पडला गेला. या चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या कारण 7 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. पहिला सामना पाहतो आपण. पहिल्या सामन्यात विचार केला पहिला षटक मात्र फेकलाय. पहिल्या षटकामध्ये टोटल पाहिले आपण धाबा खर्च केल्या. टोटल आपण पाहिला गेला तर
9 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज झाला. जो 1 डाऊन साठी आला होता फलंदाज, ज्या फलंदाजाने चांगला स्टार्ट दिला होता, सुरेश आणि राजेशची जोडी पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या क्रमांकाचा शरद मुंडे येतोय गोलंदाजी मार्क वरती. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. वेल आपण भरपूर खर्च करताय, कारण वेलेचा पूर्णपणे बंधन असेल. हो, खोलात टाकलाय, खोदून काढलाय, उडवलाय. क्षेत्ररक्षण जज करतोय आणि चांगलं जजमेंट राहिलंय. भरपूर चांगला झेल टिपलाय त्या ठिकाणी. विश्वनाथ दलवी होता त्या ठिकाणी आणि भरपूर चांगलं पाहतो आपण. बुर्दुल संघाला लागला हा दुसरा झटका. नवीन फलंदाज पुन्हा एकदा एंटर झालाय. थोडासा अडचणी सापडलाय. मी तर म्हणेन पहिल्याही षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट कॅरी केला होता. त्यानंतर पाहतो आपण दुसऱ्या चेंडू मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय गोलंदाज शरद मुंडे या गोलंदाजाने. भरपूर चांगला स्टार्ट पुन्हा एकदा या गोलंदाजाने केलाय. टोटल पाहता आपण बुर्दुल संघ जाऊन पोहोचला 2 गडी बाद. 9 या आकड्यावरती नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. धीरज पाटील येतोय. आता जबाबदारी घ्यावी लागेल धीरज पाटील या फलंदाजाला. जबाबदारीचं ओझ मात्र खांद्यावरती उचलावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज रायटम. हो, थोडीशी जागा बनवली, त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. पहा, मेन पंचाच्या भूमिकेमध्ये विलास पाटील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा चेंडू मात्र थोडीशी लाईन मिस केली आहे या गोलंदाजाने. वाईट चेंडू, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण बुर्दुल संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्याच्या मोबदल्यात. 10 आकड्यावरती. हो, चांगला फटका पाहतो, गॅप पाहतो, भरपूर आहे. चेंडू जाईल घरंगलत जमिनीला दन 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 करत. हा येतोय दमदार चौकार. चांगला फटका पाहतो आपण या चौकाराच्या मदतीने. टोटल पाहता आपण बुर्दुल संघ जाऊन पोहोचलाय 2 गडेच्या मोबदल्यात 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सुरुवात भरपूर चांगली केली आहे. पुन्हा एकदा या फलंदाजाने चौकाराने खातं खोललंय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, क्रॉसेस कट केलाय. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. प्रयत्न थोडासा फसलाय फलंदाजाचा. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. लेग बाजच्या स्वरूपात सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरक लागलाय. टोटल पाहत आपण बुर्दुल संघ जाऊन पोहोचला 15 आकड्यावरती. आता सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. हो, या वेळेस काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. हो, तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल, 6 रन निकले, बिग हिट, षटकार. का सलामीला आलाय हा फलंदाज. एक षटकार पाहिला सुरेशच्या बॅट मधनं आणि 1 चौकार पाहिलाय आपण. चांगली फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. 21 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पाहतो आपण या गोलंदाजाने थोड्याशा धावा जरूर खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर आला. त्यानंतर पाहिलं आपण अद्याप 11 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. टोटल पाहत आपण 21 आकड्यावरती खोलात होता पाहतो आपण. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यॉर्करचा वापर केला या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती विचार केला. पहिल्या सुरुवातीला षटकार आला होता, लगेचच कमबॅक केला या गोलंदाजाने. डॉट चेंडू फेकला, खोलात टाकला होता. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकाचा. टोटल पाहता आपण 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बुर्दुल संघ. सुरुवात चांगली झाली आहे. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप भरपूर मोठी आहे आणि धावाही चांगल्या मिळतील. चेंडू जाईल क्षेत्ररक्षणाच्या डोक्याच्या वरनं. हा येतोय चौकार. 25 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. 2 षटकाचा वादवी खेळ संपला गेला. 2 षटकानंतर टोटल पाहत आपण 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बुर्दुल संघ. चला फास्टली गेलायचा टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या. संघ 16 धावा खर्च केल्यात. 1 विकेट जरूर नावावरती राहिला असं वाटलं का कमबॅक करेल हा गोलंदाज. पण सुरुवातीला पाहिला पण पहिल्या चेंडूवरती विकेट आला. त्यानंतर मात्र 5 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्या गोलंदाजाने.
चला फास्टली खेळायचं आहे. आणि जर पाण्याची आवश्यकता असेल ना तर आपण लगेचच मागवायचं आहे. फक्त आवश्यकता असेल तर हा का, कारण हे 40+ खेळाडू पाहता आपण चांगला अजूनही क्रिकेट खेळत असताना. आणि म्हटलं जातो एक धाव आरोग्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती जनार्दन पाटील हा बडेकर पाहतो आपण. चला सुरुवात करायची आहे लगेचच मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. ज्याने मात्र पहिला षटक फेकला होता 9 धावेचं, पुन्हा एकदा त्याला प्राचारण केलं जातोय तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक एंडला फलंदाज. चौथ्या क्रमांकावरती आला होता फलंदाज धीरज. हो खोला टाकलाय. पुन्हा एकदा क्रॉसच बॅट खेळण्याचा प्रयत्न. शरीराला धावून थोडासा आदलतो चेंडू. थोडासा बॅटचा फेस थोडासा लेट ओपन केला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण स्ट्राईक रोटेट झाली आहे. आणि ज्याच्या बॅट मध्ये मात्र धावा येतात त्या फलंदाजाला स्ट्राईकला आणण्याचं काम केलं सुरेश. या फलंदाजाला षटकार चौकार पाहिल्यात. या फलंदाजाच्या बॅट मधनं स्ट्राईक एंडला सज्ज झाला. पुन्हा एकदा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडासा चेंजेस करत असताना ओ खोलात टाकलाय. खोदून काढलाय. ओहो काल्या काल्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नाही साला. ठोकलाय षटकार. हा येतोय षटकार. पाहतो आपण 32 धावा धावपटलावरती लागला गेलात. पहा हल्ला बोल केलाय मैदानाच्या आतमध्ये. आता चिरड संघाच्या गोलंदाजावरती सुरुवात थोडीशी चांगली केली होती, त्यानंतर सुरुवात शांत रीतीने केली होती, त्यात आता आक्रमक रूप धारण केलाय फलंदाज सुरेशने. चांगली फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम मीटिंग पाडण्यास भाग पडला आता मी तर म्हणेन चिरड संघाला. त्याचं एकमेव कारण मात्र पाहतो आपण सुरेश मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. षटकार आणि चौकारांची भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय. 2 षटकार 2 चौकार पाहिले त्या बॅटमधनं. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा क्रॉसर बॅट केलाय. गॅप भरपूर मोठी आहे आणि धावाही भरपूर मिळतील. षटकारानंतर हा आलाय सुरेशच्या बॅटमधनं हा चौकार. 36 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. आता सुरेश नावाचं वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. चिरड संघाला भरपूर काही सांगून जाईल आता मैदानाच्या आतमध्ये, कारण आता आक्रमक रूप धारण केलाय फलंदाज सुरेशने. हल्ला चढवला जातोय गोलंदाजावरती. 2 चेंडू मध्ये पाहतो आपण 10 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय. थोडासा रनअप मध्ये अडथळा पाहता आपण, चालाकी पाहता आपण गोलंदाजाच्या माध्यमातून. भरपूर चांगला खेळ राहील मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलाच सामना पाहतो आपण दमदार रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 36 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बुर्दुल संघ. सुरुवात थोडीशी शांत रीतीने झाली होती. हो थोडासा पहिला आपण पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता. पाहता आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये अनिल दादा ढोपरी पाहता आपण. चांगले लेजंड क्रिकेट पाहता आपण. वाईट घोषित केला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पाहतो आपण 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला चेंडू पाहतो आपण आणि बॅटची एज मात्र ज्या सुरेशना वादळ आला होता त्या वादळाला शांत केलंय गोलंदाज जनार्दनच्या माध्यमातून. पाहिलं आपण आक्रमक चढवला होता जनार्दन वरती, मात्र अखेर त्या फलंदाजाचा मात्र विकेट घेतल्या. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. गुरु पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण असं वाटलं होतं आता जास्त धाबा बनतील. सुरेशच्या बॅटमधून आपण टोटल 26 धाबा पाहिल्यात. चांगली फटकेबाजी राहिली आहे सुरेशची. चला फास्टली खेळायचं आहे यावरती लक्ष असू तर थोडासा टाइम अलर्ट असेल, कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला 7 सामने कव्हर करायचे आहेत. वेळेचा पूर्णपणे बंधन असेल. पुन्हा एकदा तिसरा षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 37 आकड्यावरती तिसरा झटका लागला टीम बुर्दुल संघाला. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये गुरु 5व्या क्रमांकावरती. हो या वेळेस मात्र पाहतो आपण शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. लाईन मिस केली गुरुने.
थोडासा शरीर थोडासा मात्र विचार केला, थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झाला या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करतोय आता गोलंदाज जनार्दन. पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, चांगला चेंडू पाहतो आपण आणि यावेळेस मात्र पाहतो आपण चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये जनार्दन हा गोलंदाज. गुरुला परतावा लागेल. झटका क्रमांक लागलाय बुर्दुल संघाला, हा चौथा झटका लागलाय. पहा 2 षटक फेकल्या, 2 षटकामध्ये 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. धावा खर्च केल्या पाहतो आपण 21 धावा खर्च केल्यात. भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. चला ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये लगेचच जायच्या. चला पाण्याची मागणी केली जाते. तीन षटक संपल्या गेल्या. 3 षटकामध्ये टोटल पाहत आपण बुर्दुल संघ जाऊन पोहोचलाय 4 गाड्याच्या मोबदल्यात 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लगेचच जायचं. चला 40+ चे हे खेळाडू पाहता आपण आणि 40 ओलांडल्यानंतर थोडासा शरीराला फुगण्याचा प्रयत्न होतो शरीर आणि त्याच हेतूने माता पाहत आपण 1 धाव आरोग्यासाठी. चांगले दिवस आले क्रिकेटचे पाहतो आपण. क्रिकेट भरपूर सारा डेव्हलप झाला आणि सातत्याने मलंगड या परिसरामध्ये ना भरपूर सारे टुर्नामेंट होतात आणि भरपूर सारे 40+ साठी मात्र चांगले चांगले प्लॅटफॉर्म आणले जातात. पाहतो आपण याही स्पर्धेमध्ये पाहिलं आपण जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे चषक पाहतो आपण 40+ आणि टोटल पाहतो आपण मालिका वीर साठी एक चमचमती स्पोर्ट सायकल पाहता आपण. त्यानंतर स्पोर्ट पाहतो आपण शूज पाहता आपण एक ब्रँडेड शूज. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज त्यानंतर पाहता आपण अभब विष्णू पाटील साहेबांचा आमच्या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. नाईट आयोजनचे पाहता आपण दमदार आदरणीय संदीप हिलाल साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल आमच्या व्यासपीठावरती. सकाळच्या सत्रामध्ये आमच्या पाहुण्यांची उपस्थिती पाहिली होती. पाहुण्यांचे पाहता आपण यथोचित सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. सामना सुरू राहील मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय त्यानंतर यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय मधु पवार साहेबांचा यथोचित सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल आणि विनंती असेल बुर्दुल गावचे विद्यमान सरपंच आदरणीय सुनील दादा पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडला जाईल मुख्य व्यासपीठावरती आमच्या. जयेश पाटील पाहतो आपण चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने पहिला पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 41 आकड्यावरती पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतोय. ज्या फलंदाजाने चौकार मारला होता त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलाय. चांगली गोलंदाजी करतोय. 4थ्या क्रमांकावरती हा गोलंदाज कालूराम हा गोलंदाज. झटका क्रमांक लागलाय बुर्दुल टीमला. 5वा गडी गारद झालाय बुर्दुल संघाचा. आता धावाही चांगल्या बनल्यात मी तर म्हणेन बुर्दुल संघासाठी. त्याचं एकमेव कारण मात्र चांगला फलंदाजी केली होती सुरेशाने. चला नवीन येणारा फलंदाज थोडासा फास्ट यायचा यावरती लक्ष असू द्या. कालूराम उमेश बोंबे आलाय मैदानाच्या आतमध्ये. फटकेबाजी चांगली करावी लागेल. टोटल पाहता आपण 41 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बुर्दुल संघ. 4था षटक सुरू आहे. 4थ्या षटकाचा विचार केला. दुसऱ्या चेंडूवरती विकेट कॅरी केलाय गोलंदाज कालूरामने. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. बॉम्बे आलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली फटकेबाजी करावी लागेल. हो खोलात टाकला. यॉर्करचा वापर पाहतो आपण. ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा हा चेंडू होता. कालूराम चांगली गोलंदाजी करतोय सध्या. अद्याप भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे.
टोटल पाहत आपण बुर्दुल संघ जाऊन पोहोचला 41 या आकड्यावरती. 41 धावा धावपटलावरती जोडल्या जातात बुर्दुल संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉम्बे. हो यावेळेस मात्र तडाखा बॅटच्या रडार मध्ये पाहतो आपण. थोडासा स्टेप आउट झालाय आणि मोजून मापून मारलेला हा पाहतो आपण चौकार. या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरक लागलाय. टोटल पाहत आपण बुर्दुल संघ जाऊन पोहोचला 5 गड्याच्या मोबदल्यात 45 या आकड्यावरती. 45 धावपटलावरती धावा जोडल्या जातात. भरपूर चांगली फटकेबाजी करतो. पण अद्याप वाटलं असं बुर्दुल संघाच्या धावा कमी बनतील, कारण सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती विकेट पडला होता. त्यानंतर सुरेशने चांगली फटकेबाजी केली आहे. धावपटलावरती टोटल सध्या धावा पाहतो आपण 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली फटकेबाजी करतोय बॉम्बे. पुन्हा एकदा हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा तडाखा बॅक टू बॅक बॉम्बेच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. बा भोपू वाचत्यात पाहतो आपण. जल्लोष करताय प्रेक्षक आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण बॉम्बे चांगला खेळतोय. बुर्दुल संघाचे कदाचित पाठीराखे असतील. चांगले फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये बॉम्बे. 2 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकल्यात. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. एकूण 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगली धावसंख्या जमा केली आहे टीम बुर्दुल संघाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय कालूराम. हो यावेळेस मात्र पाहतो आपण पुन्हा एकदा उंच गेला. क्षेत्ररक्षण दूरवरती आहे. दूरवरनं आलाय एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय. तोपर्यंत पाहतो आपण फेकी थोडीशी खराब आली आहे. 4 षटकाचा वादवी खेळ संपला गेलाय. 4 षटकानंतर टोटल पाहत आपण बुर्दुल संघ जाऊन पोहोचला 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये किती टार्गेट सेट होईल हा प्रश्न पडला आता बुर्दुल संघाला. कदाचित बुर्दुल संघाच्या माध्यमातून पाहतो आपण एक चांगला क्रिकेटर पाहता प्रवीण मात्र यांना मिस करतोय. कदाचित त्यांच्या हाताला मात्र दुखापत झाली आहे. याच कारणाने चला फास्टली खेळायचा यावरती लक्ष असू द्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये चिरड संघ आपल्याला लवकरात लवकर फेकायच्यात. समोर पाहता आपण चिरड आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ बुर्दुल संघ पाहतो आपण. अद्याप चांगली धावसंख्या जमा केली आहे बुर्दुल संघाने. टोटल पाहता आपण 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 षटकामध्ये भरपूर चांगली धावसंख्या जमा केली आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण स्ट्रायकरला फलंदाज सज्ज झालाय. जयेश पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहतो आपण उमेश बॉम्बे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती संतोष काठवले येतोय. गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण. शेवटचा षटक आहे. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकामध्ये टार्गेट सेट होईल टीम बुर्दुल संघाचा. टोटल पाहता आपण 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. हो चांगला चेंडू पाहता आपण. या गतीमध्ये थोडासा मिश्रण केला होता या गोलंदाजाने. पहिला चेंडू फेस आणि चेंजेस पाहिला आपण. पहिला चेंडू डॉट फेकलाय. चकमा दिलाय फलंदाजाला. जयेश या फलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो खोलात टाकलाय. खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. गॅप भरपूर मोठी आहे. अहो काय जजमेंट राहिलंय. भरपूर चांगलं जजमेंट राहिलंय. संदेश काठवले याच्या माध्यमातून हा झेल पकडला जातोय. बुर्दुल संघाला लागलाय तब्बल पाहतो आपण 6वा झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. अर्धा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय. पुन्हा एकदा महेंद्र पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 51 या आकड्यावरती 6वा झटका लागलाय बुर्दुल संघाला. चांगली गोलंदाजी करतो अद्याप गोलंदाज संतोष काठवले हा गोलंदाज. चला फास्टली खेळायचं यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस करत असताना नवीन फलंदाज पाहतो आपण. स्ट्राइक एंडला काला चष्मा लगा के आया है भाई मैदान के अंदर महेंद्र. हो सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता. मेन पंच पाहता आपण आदरणीय अनिल ढोपरी साहेबांच्या मात्र पहा महेंद्रसाठी पारदर्शक आलाय. एका षटकारासाठी 1000 रुपये दिले जातील. आदरणीय नाईट रणनीचे यशस्वी आयोजक संदीप दादा हिलाल यांच्या माध्यमातून
हो चांगला फटका पाहतो आपण. हो भरपूर चांगला फटका आहे. चेंडू जाईल जाईल जाईल. आज षटकार नाही तर चौकार जरूर आलाय महेंद्रच्या बॅट मधनं. या चौकाराच्या मदतीने टोटल पाहिलं आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. बुर्दुल संघ जाऊन पोहोचलाय 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 56 धावा धावपटलावरती जोडल्या जातात. कदाचित 60 ची पायरी ओलांडेल मैदानाच्या आतमध्ये आहे. टीम बुर्दुल संघ चांगली धावसंख्या जमा केली आहे. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण. थोडा थांबलाय त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल सीमा पार. हा बॅक टू बॅक महेंद्र या फलंदाजाच्या बॅट मधनं दमदार चौकार. 60 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. भरपूर चांगला खेळ रंगतोय मैदानाच्या आतमध्ये आणि हीच तर मजा असते 40+ संघाची. आणि भरपूर चांगले खेळतात 40+. रेग्युलर पेक्षा मी तर म्हणेन भरपूर चांगले खेळतात. चला फास्टली खेळायचं. पूर्वीचा क्रिकेट गाजवलाय या संघाने. अजूनही मात्र तीच दहशत ती दरारा ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र हा फलंदाज बॅक टू बॅक 2 चौकार ठोकल्यात. तिसरा मारेल का या स्पर्धेमध्ये पाहतो आपण. हॅट्रिक प्रस्तावित करेल का फलंदाज महेंद्र. 3 चौकार ठोकेल का. हो चांगला फटका पाहतोय पुन्हा एकदा. घ्या भरपूर मोठी क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. चांगला क्षेत्ररक्षण राहिला. शेवटच्या मुवमेंटला चेंडू स्टॉप केला. या ठिकाणी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. दोन्ही गाड्या एका पटरीवरती पाहतो आपण कदाचित. हो 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 काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव मिळेल. पहा मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहत आपण आदरणीय अनिल दादा ढोपरी यांच्या माध्यमातून सूचना दिल्या जातात. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकेनला फलंदाज बॉम्बे. हो यावेळेस मात्र पाहता आपण सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न झाला होता. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पहिली गोलंदाजाची वाईट फेकला. टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. 62 आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा चेंडू शिल्लक पाहतो आपण. स्ट्रायकेनला फलंदाज सज्ज झालाय उमेश बॉम्बे. हो पुन्हा एकदा खराब चेंडू. हा बॅक टू बॅक दुसरा चेंडू खराब फेकलाय गोलंदाजाने. सुरुवातीला असं वाटलं चांगली गोलंदाजी करेल. ज्या प्रकारे पाहिला पण महेंद्र आलाय. महेंद्रने 2 बॅक टू बॅक 2 चौकार ठोकल्यात. भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय बॉम्बे. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहता आपण. वाईट यॉर्कर वाईट लाईन टाकून फेकला होता गोलंदाजाने. डॉट चेंडूची सांगता पहिल्या सत्राचं वादविकेट संपलं गेले. पहिल्या सत्रामध्ये टोटल पाहिला पण बुर्दुल संघाने जाऊन पोहोचला. टोटल 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचला आणि 64 धावेचं टार्गेट सेट केलाय टीम चिरड संघापुढे. आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. याच परिसराचा याच आदरणीय शेखर पाटील सरांचं आगमन झाला या ठिकाणी. हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीने. आदरणीय आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. बुर्दुल गावचे विद्यमान सरपंच आदरणीय सुनील दादा पाटील साहेबांचा आमच्या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल. आदरणीय संडी इलाल साहेबांना विनंती असेल. साहेबांना विनंती आपल्या हस्ते मात्र हा सत्कार पार पाडायचा आहे. पाहतो आपण विद्यमान सरपंच, त्यानंतर पाहता आपण एक विद्यमान ॲडव्होकेट पाहता आपण, वकील पाहता आपण आणि भरपूर चांगली साहेबांच्या माध्यमातून कामगिरी असते आणि त्यांच्याही स्पर्धा भरपूर चांगल्या असतात. त्या लवकरच आपल्या भेटीसाठी येतील. साहेबांचा पाहता आपण आदरणीय सुनील पाटील साहेबांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय संदीप इलाल साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर तर नाणेफेकी केली जाईल. दोन्ही संघाला विनंती आहे. आदरणीय सुनील पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा नाणेफेकी केली जाईल. पाहुणे पाहता आपण यजमान विपक्ष पाहुणे असा सामना होईल मैदानाच्या आतमध्ये.
40+ पाहत आपण चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाहीये. आदरणीय सुनील पाटील साहेबांच्या हस्ते मात्र हा येतो चित्र पाहतो आपण व्यासपीठावरती नाणेफेकी केली जाते. नाणेफेकी मात्र जिंकली या ठिकाणी उसटणे संघाने जिंकली. टोटल पाहत आपण धावा 63 धावा जमा केल्यात टीम बुर्दुल संघाने आणि चिरड संघा समोर पाहत आपण 64 धावेचं टार्गेट सेट केलं. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये याच परिसराचा गोड आवाज पाहत आपण आदेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच रमेश गिरा. आपण यांचा आवाज पहिल्या सत्रामध्ये ऐकला. आपण पाहतोय पहिलाच मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूला चिरड 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये बुर्दुल 40+ असे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देत असताना पाहतोय आपण. पहिल्या सत्रामध्ये अगदी चांगला खेळ राहिला टीम बुर्दुल संघाच्या माध्यमातून. फलंदाजी करत असताना तब्बल 63 धावा धाव फलकी लागल्यात आणि 64 धावांचं टार्गेट सेट केलं इथनं मी म्हणेन टीम चिरड संघासमोर. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ऍडव्होकेट बुर्दुल गावचे आदरणीय सरपंच सुनील दादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलं. त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून जे हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ यांच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं डोनेशन आलंय. तर पालीगावचे माजी सरपंच आदरणीय ज्ञानेश्वर दादा ठाकरे यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे टीम चिरड संघाची. कालूराम मुंडे आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय विश्वनाथ दलवी ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलोय पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन धीरज पाटील या गोलंदाजाचा इथनं वापर केलाय. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना इथनं देऊ शुभेच्छा. 5 षटकांचा मॅच आहे ना 64 धावांचं टार्गेट सेट करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिला चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती धीरज पाटील उसाटणे गाव एंड करणं सज्ज होईल. पहिला चेंडू ऑन साइडला फुलटॉस लेनचा चेंडू. ज्या पद्धतीने 64 धावांचं लक्ष पार पाडायचं होतं इरादेत मात्र स्पष्ट. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. 64 धावांचं लक्ष पार पाडायचं होतं आणि अशा रीतीनं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका फलंदाज कालुरामच्या माध्यमातून आलाय पहिला चौकार. पहिल्या चौकारानं श्री गणेशा करत असताना पाहतोय आपण फलंदाज कालुराम हा फलंदाज पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक तिसगत घेऱ्याच्या बाहेर एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक तिसगत वाऱ्याच्या बाहेर तैनात केले गेलेत. धीरज पाटीलला पहिल्या षटकामध्ये इथनं 5 रन गेलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगलं फेकावं लागेल जर का सामना जिंकायचा असेल. पहिल्या षटकामध्ये आपण पहिला टीम बुर्दुल संघाच्या धावा कमी होत्या. त्यानंतर सुरेश पाटीलने मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू जिथे क्षेत्ररक्षक तैनात केला होता त्या जाल्यामध्ये तिथनं फसवलं गेलं फलंदाज. कालुरामची विकेट इथनं मिळेल टीम बुर्दुल संघाला. फलंदाज बाद. आपण पाहतो व्यासपीठावरती आदरणीय बुर्दुल गावचे सरपंच ऍडव्होकेट सुनील दादा पाटील उपस्थित आहेत. त्यानंतर सँडी दादा इलाल असतील. त्यानंतर पालीगावचे माजी सरपंच ज्ञानेश्वर ठाकरे साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ यांच्या माध्यमातून अगदी चांगली स्पर्धा पाहतो. पण एक दिवसीय क्रीडा स्पर्धा जय हनुमान चषक 40+ उसाटणे ही स्पर्धा पाहतो आपण. कालच्या दिवसामध्ये या मैदानावरती डे नाईट स्वरूपामध्ये वेलकम ट्रॉफी पार पाडली गेली आणि आज मात्र जय हनुमान चषक उसाटणे 40+ ही स्पर्धा पाहतो आपण. थोडीशी इंजरी फेस करतोय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करत असताना धीरज पाटील हा गोलंदाज
40+ चे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतोय आपण थोडासा थकवा जाणवतो, परंतु खेळ करतात गावासाठी. ज्या खेळाडूनं पहिला काळ गाजवला आणि आता मात्र पुन्हा एकदा खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला खेळ गोलंदाज धीरजच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरी सफलता गोलंदाज धीरजला. थोडीशी इंजुरी फेस करतीय गोलंदाज धीरज पाटील गोलंदाजी करत असताना. थोडीशी इंजर्ड पाहतो आपण गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. तर धीरज पाटील या गोलंदाजाचा पहिल्या सत्रामध्ये वापर केला होता. धावफलकी धावा लागल्या गेल्या त्या 4. 3 चेंडू इथनं फेकले गेले. तर ज्या पद्धतीने 64 धावांचं लक्ष पार पाडायचं होतं, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता असं वाटलं होतं एका क्षणाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार फलंदाजी होईल टीम चिरड संघाच्या माध्यमातून, परंतु धीरजनं मात्र तिथनं पलटवार केले आणि बॅक टू बॅक 2 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज. फुलटॉस लेंथचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं तोच क्षेत्ररक्षक आणि पहिली विकेट हॅट्रिक इथनं कंप्लीट केली गेली गोलंदाज धीरज साठी. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गोलंदाज धीरज पाटीलनं, इंजुरी फेस करतोय तरी देखील चांगली गोलंदाजी केली गेली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 3 सफलता त्याच्या नावावरती राहिल्या. त्या तिन्ही झेल मी म्हणेन सुरेश पाटील या क्षेत्ररक्षकाने टिपल्यात. अगदी चांगली गोलंदाजी, चांगला खेळ होते गोलंदाजी करत असताना. क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाज पूर्णपणे बॅकफुटला पाहतो आपण. टीम चिरड संघाला 64 धावांचं लक्ष पार पाडायचं आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये आग ओकणारी गोलंदाजी करते गोलंदाज धीरज पाटील. हा गोलंदाज सातत्यानं पाहतो आपण विकेट पडत असताना टीम काकडोल संघाच्या माध्यमातून. टीम बुरदुल संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये चिरड संघ हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतो आपण. दुसऱ्या मॅच मध्ये उसाटणे संघ आणि पाली संघ हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतील. दोन्ही संघांना विनंती आपण रेडी राहायचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश हा फलंदाज. पुढचा चेंडू यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतो हा निर्धाव चेंडू. पूर्णपणे बॅकफुटला पाहतो आपण टीम चिरड संघाला. ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवलं फलंदाजांना. यावेळी स्लॉक शिफ्ट करायचा होता, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत अवधी होता, तो म्हणजे एका धावेचा. षटक झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम चिरड संघ जाऊन पोहोचलाय तो 5 आकड्यावरती तब्बल 3 गडी बाद. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. त्यानंतर चौकार हॅट्रिक साठी 1000 आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 पारितोषिक असेल. प्रत्येक षटकाराला देखील 500 रुपये आहेत. गावदेव क्रिकेट संघ चिरड यांच्या माध्यमातून ते पारितोषिक देण्यात येईल टीम चिरड संघाला. अद्याप विचार केला तर टीम चिरड संघाचे आघाडीचे 2 विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत, त्यामुळे मॅच कोणत्याही क्षणाला पलटू शकेल. टीम चिरड संघाच्या माध्यमातून 64 धावांचं लक्ष पार पाडायचं आहे. अशा पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये धीरजने चांगली गोलंदाजी केली आहे.
5 धावा धाव फलकी लागल्यात. अद्याप विचार केला तर 59 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे इथनं टीम चिरड संघाला. विचार केला तर 14 ते 15च्या सरासरीनं धावा मात्र इथनं एकवटावं लागतील. प्रत्येक षटकामध्ये फलंदाजी करत असताना टीम चिरड संघाला ती क्षमता ती ताकद या फलंदाजामध्ये आहे, परंतु ती ताकद इथनं सिद्ध करावी लागेल फलंदाजी करत असताना. पहिल्या सत्रामध्ये सुरेश पाटीलचा चांगला खेळ राहिला. त्यांनी तब्बल 26 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि चांगले टोटल मात्र तिथनं उभी करू शकला टीम बुर्दुल संघ. फिनिशिंग टच मात्र तिथनं देत असताना पाहायला मिळालं. फलंदाजांच्या माध्यमातून धीरज असतील, त्यानंतर उमेश असतील, जयेश असतील, त्यांनी देखील चांगली फलंदाजी केली. शेवटच्या क्षणाला बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन येत आहे गोलंदाज पेटूचं. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राजेश ह्या गोलंदाजाचा वापर केलाय. इथनं मात्र मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजी करत असताना टीम चिरट संघाला, कारण की विचार केला संघ बॅकफुटला आला पहिल्या षटकामध्ये आणि 64 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे, त्यामुळे मोठे फटके इथनं खेळावे लागतील. पुढचा पहिला चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा पंच विलास पाटील सरांचा इशारा येतो. इट्स वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. टीम चिरट संघ फलंदाजी करतोय. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. 3 क्षेत्ररक्षक तिजगत घेराच्या बाहेर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मिड ऑनला असे 3 क्षेत्ररक्षक बॅटची काढा होती कदाचित आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तिथे बीड झाला आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये येतोय. हा चौकार. तर या दरम्यान इथं आगमन झालं मंचावरती नारायणगावचे आदरणीय रवी शेठ हजारी साहेबांचं इथनं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतो मैदानाच्या आतमध्ये. ते बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बुर्दुल आणि चिरड या संघाच्या माध्यमातून 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे 10 या आकड्यावरती. अद्याप जर विचार केला तर वेल गेली नाही. वेल इथनं मात्र पलटावी लागेल टीम चिरट संघाला फलंदाजी करत असताना. फलंदाज संदेश हा फलंदाज अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ऑन साइडला टोन केला तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आले. तो गुरु उचलतील फेकतील तोपर्यंत अवधी होता एका धावचा. एक धाव कंप्लीट केली जाते. या प्रथमच आपण स्ट्राईक वरती पाहतो आपण फलंदाज विश्वनाथ हा फलंदाज. ज्यावेळेस मात्र थर्डमॅन रिझम मध्ये थोडे फंबल झाले क्षेत्ररक्षक, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावाच्या मदतीनं दाफलक धावून पोहोचले टीम चिरट संघाचं 12 आकड्यावरती. पलटवार करावे लागतील फलंदाजी करत असताना. टार्गेट 64च या. मोठे फटके इथनं घ्यावे लागतील फलंदाजी करत असताना आणि ती क्षमता या फलंदाजामध्ये या. नेहमीच आपण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळते, परंतु बुर्दुल संघ मात्र सध्या चांगली गोलंदाजी करतायत. मैदानाच्या आतमध्ये धीरजनं चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्यानंतर राजेश त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतायत. तर या दरम्यान आपण पाहतोय जय केबल नेटवर्कचे सर्व आदरणीय प्रवीणदादा पाटील यांचं इथं आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत असेल आणि त्यांचं स्वागत इतर मात्र चौकारनं केलं. फलंदाजी करत असताना फलंदाज संदेश या फलंदाजानं. विश्वनाथ हा फलंदाज आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी आणि धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचले ते 17 या आकड्यावरती. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मॅच मध्ये कमबॅक करेल फलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र कट केलाय. थर्डमॅन रिझम मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात आणि तोपर्यंत चेंडू बाउंड्री लगत जाईल तोपर्यंत कंप्लीट केला जातात. 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचले ते 19 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. दोन षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 19 आकड्यावरती. अद्याप विचार केला तर 3 षटकामध्ये 45 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे. इथनं 15.00 सरासरीनं आतना धावा एकवटाव्या लागतील फलंदाजी करत असताना टीम चिरट संघाला.
जर का हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिले तर हे टार्गेट मात्र पार पाडू शकतात, तितके ताकद या फलंदाजांमध्ये आहे. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दुसऱ्या स्पेल मध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज धीरज पाटील, ज्या गोलंदाजांना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला टीम चिरट संघाला पाठवलं होतं. विकेट हॅट्रिक त्याने कंप्लीट केली होती. पूर्णपणे चांगली गोलंदाजी राहिली होती मैदानाच्या आतमध्ये. आता पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकानं. दुसऱ्या स्पेल मध्ये कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीनं दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली होती टीम चिरट संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला फलंदाज संदेश, ज्याच्यामध्ये खूप क्षमता आहे, कोणत्याही क्षणाला आक्रमक होऊ शकतो, पण तो आक्रमक मात्र व्हावं लागेल. या मॅच मध्ये टार्गेट मोठं होतं. 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. या तिसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी होईल गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. 5 क्षेत्ररक्षक आता ऑन तिजगत घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. पहिला चेंडू गोलंदाज धीरज, यावेळी सोडून देण्याचा प्रयत्न, पंच मात्र तटस्थ. येतो हा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू आलाय निर्धाव. गोलंदाज धीरज चांगली गोलंदाजी करतायत. 17 चेंडू 45 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम चिरट संघाला ऑन साइडला शफल क्रॉस होऊन घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज तिथनं बीड झालेत. एक एक निर्धाव चेंडू मात्र पूर्णपणे प्रेशर रिलीज करेल टीम चिरट संघावरती. तर एक एक निर्धाव चेंडू पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करेल टीम बुर्दुल संघ. मोठे फटके इथनं खेळावे लागतील फलंदाजी करत असताना चिरट संघाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अगदी चांगली गोलंदाजी होते गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा सुरुवात केली गोलंदाजीला. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू गोलंदाज धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 18 चेंडू 45 ची गरज होती. पूर्णपणे प्रेशर निर्माण करण्याचं काम करतोय गोलंदाज धीरज. यावेळेस पुन्हा एकदा अगदी चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी होती गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. फलंदाजाला मात्र प्रश्न पडला असेल आता कोणत्या दिशेने फटका खेळू, कारण की ज्या पद्धतीने गोलंदाज वाईड लाईन वरती गोलंदाजी करतायत, सातत्याने निर्धाव चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. फलंदाजाचा विचार केला, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतर चौकार आला होता आणि आता मात्र तब्बल 3 चेंडू निर्धाव खेळल्यानं त्यानंतर आलेली ही सिंगल. 7 चेंडू मध्ये 7 धावांचं योगदान आपल्या संघासाठी संदेश ह्या फलंदाजाच्या माध्यमातून राहिली. पुढचा चेंडू गोलंदाज धीरज पुन्हा एकदा सज्ज होतील. विश्वनाथ ऑन स्ट्राईक. यावेळेस मोठा फटका केला होता चेंडूनं. बॅटचा इथनं कोणताही संपर्क होत नाही. येतो हा निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघ चिरट जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 20 या आकड्यावरती. धीरजच्या गोलंदाजीचा विचार केला तर 2 षटकामध्ये 6 धावा खर्च केला आणि तब्बल 3 विकेट त्यांच्या नावावरती राहिल्या. तर चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं. तर चिरट संघाला इथनं पारितोषिक आले. टीम गावदेवी क्रिकेट संघ चिरट यांच्या माध्यमातून जर का सामना जिंकला तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज टीम गावदेवी क्रिकेट संघ चिरट यांच्या माध्यमातून देण्यात येईल जर का सामना जिंकला तर. जर विचार केला तर अद्याप 12 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष पार पाडायचं इथनं टीम चिरट संघाला. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. आजच्या दिवसामध्ये तब्बल 7 मॅचेस आपल्याला इथनं पार पाडायच्या. 5 षटकांचे सामने आहेत, त्यामुळे विनंती असेल.
ज्या पद्धतीनं 3 षटकामध्ये 45 धावांचं लक्ष पार पाडायचं होतं, अशा क्षणाला धीरज पाटीलनं केलेली गोलंदाजी पूर्णपणे स्ट्रॉंग स्थितीमध्ये पाहतो आपण. टीम बुर्दुल संघाला फक्त आणि फक्त 1 धाव त्याने खर्च केली. जर का त्या षटकामध्ये 12 ते 15 धावा आल्या असत्या तर मॅच मध्ये आपण पाहिलं असतं, कमबॅक केलं असतं. फलंदाजी करत असताना चिरट संघानं 15.00 ची गरज होती 3 षटकामध्ये. आता मात्र ते आस्किंग रन रेट जर पाहिलं तर आपण 22 मात्र इथनं जाऊन ठेवलं. या षटकामध्ये कमीत कमी 3 मोठे फटके घ्यावे लागतील फलंदाजी करत असताना. फलंदाज विश्वनाथ आणि संदेश या 2 फलंदाजांना बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो आपण. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज सुरेशनं फलंदाजी करत असताना अगदी चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 26 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून राहिलं होतं. गोलंदाज सुरेशच्या माध्यमातून आला हा वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पहिला चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा पंचांचा इशारा. वाईड बॉल. या मॅच साठी आपण 2 ऑफिशियल पंच पाहतोय. उसाटणी गावचे लेजंड खेळाडू अनिल दादा डोपरी आणि त्यांच्या समेत पाहतो आपण विलास दादा पाटील. यावेळेस मात्र उडवला चेंडूला तिथे क्षेत्ररक्षक धीरज पाटील जजमेंट करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र अखेरकार झेल तिथनं सुटला गेला. फलंदाज संदेश ह्या फलंदाजाचा आणि कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचल 23-23. टीम चिरट संघ. संदेशला मात्र इथं आक्रमण करावे लागते जर का मॅच जिंकायचा असेल तर. टार्गेट मात्र जाऊन पोहोचले ते. 22.00 ची गरज होती पहिल्या चेंडूवरती. 2 धावा आहेत. यावेळी शपल क्रॉस होऊन ऑन साइडला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी येतो हा चौकार. धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 या आकड्यावरती. तर सुरेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आणि चिरट संघ जिंकला तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आदरणीय रवी हजारी यांच्या माध्यमातून जर का चिरट संघ जिंकला तर इथनं 10,000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना मिळेल. टीम गावदेवी क्रिकेट संघ चिरट यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचं कॅश प्राइज या. आणि आता मात्र मोठ्या फटक्यांना इथनं सुरुवात केली आहे फलंदाजानं आणि धाव फलकाचा विचार केला 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या षटकामध्ये चांगली फलंदाजी होते फलंदाज संदेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. 2 अद्याप विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहेत ना. 3 चेंडू मध्ये जर का 10 ते 12 धावा जर एकवटल्या तर पुन्हा एकदा मॅच मध्ये इंटर होईल टीम चिरट संघ आणि ती ताकदवर फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाज सुरेश. यावेळेस वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक तिथनं बीट झाले आणि येतोय हा निर्धाव चेंडू. जर का या चेंडूवरती मोठा फटका आला या चेंडूवरती जर का मोठा फटका आला असता तर मॅच मध्ये इंटर झाला असता. अद्याप विचार केला 2 चेंडूचा इथनं खेळ बाकी आहे. शपल क्रॉस होऊन ऑन साइडला टर्न केला चेंडूला. 2 क्षेत्ररक्षक धावतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल हा 4 धावांसाठी येतो हा चौकार. संदेश मात्र इथनं आता संघर्ष करतायत धावांसाठी. ज्या पद्धतीनं 3ऱ्या षटकामध्ये संघर्ष झाला असताना तर मॅच मध्ये जर आपण पाहिलं असतं टीम चिरट संघाला कमबॅक करताना अद्याप वेळ गेले नाहीये परंतु येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजी करत असताना. संदेश आणि विश्वनाथ या 2 फलंदाजांना अद्याप 7 चेंडू 29 गरज आहे. या चेंडूवरती षटकार आला तर मॅच मध्ये इंटर होईल टीम चिरट संघ. सामना जिंकला तर 10,000 रुपयांचं कॅश प्राइज मिळेल टीम चिरट संघाला. गावदेव क्रिकेट संघ बुर्दुल गावदेव क्रिकेट संघ चिरट यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आणि आदरणीय रवी शेटाचारी यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. 7 चेंडू 29 गरज होती आणि आली ही सिंगल. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय टीम चिरट संघ 36 या आकड्यावरती. आता गरज असेल 6 चेंडू 28 गरज टीम चिरट संघाला.
तर आजच्या दिवसामध्ये खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल आपण फक्त बिमर साठी इथनं रिव्ह्यू यूज करू शकता. ओम साई एमटीसी च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. जे प्रेक्षक ऑनलाईन जोडलेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय अगदी चांगली स्पर्धा पाहतोय. जहानुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा पाहतोय. मालिकावीर साठी इथनं स्पोर्ट्स सायकल देण्यात येईल. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला आपण जहानुमान क्रिकेट संघ उसाटणे 40+ त्यांच्या विरोधामध्ये पाली 40+ हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतील. 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय गुरुनाथ यांचा इथनं वापर केला गेलाय. 6 चेंडू 28 ची गरज. चेस केला जातील का फलंदाज संदेश यांच्या माध्यमातून. 6 चेंडू 28 बॉलिंग ट्रॅक वरती गुरुनाथ यांना आपण पाहतोय 5व्या षटकामध्ये टीम बुर्दुल संघाच्या माध्यमातून अगदी चांगला खेळ बुर्दुल संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळाला आहे. मी म्हणेन या मॅचला जर विचार केला तर 1 तास इथनं होऊन गेलाय. तर विनंती असेल आपण थोडं स्पीडली खेळायचं. फास्ट क्रिकेट खेळावं लागेल कारण की आजच्या दिवसामध्येच आपल्याला मेगा फायनल देखील कंप्लीट करायची आहे. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला आणि तिथं यष्टिरक्षक बीट झाल्या आणि थर्डमॅनच्या खेळाडूंना तिथनं चेंडू अडवून केली गेली आणि आले ती 1 धाव. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटला पाहतो आपण टीम चिरेट संघाला. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके घ्यावे लागतील. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती षटकार ठोकावे लागतील. परंतु चांगली गोलंदाज गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून राहिली. आता मात्र पूर्णपणे मॅच मध्ये आपण पाहतोय टीम बुर्दुल संघाला ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. धीरज नानं फलंदाजी केली होती. गोलंदाजी ज्यानं 4थं षटक फेकलं होतं गोलंदाज सुरेश यांच्या माध्यमातून अगदी चांगली. यावेळेस ऑन साइडला लॉप केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि झेल मात्र इथनं ड्रॉप केला गेलाय. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ टीम बुर्दुलच्या माध्यमातून राहिलाय. इथनं झेल मात्र ड्रॉप केला गेलाय. औपचारिक इथनं बाकी आहे. पूर्णपणे मॅच वरती पकड निर्माण केली आहे टीम बुर्दुल संघाने. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला. मॅच मध्ये पूर्णपणे आपण टीम बुर्दुल संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहतो आपण. नेक्स्ट मॅच उसाटणे संघ आणि पाली संघ दोन्ही संघांना विनंती असेल आपण रेडी राहायचं. लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरा. कोणताही विलंब करू नका ही विनंती सर्वांना असेल. यावेळेस ऑन साइडला उशिरानं मात्र फटके येतात. या फटक्यानं मात्र उशीर झाला. मी म्हणेन 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये हे फटके आले असते तर कदाचित मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. टीम चिरट संघ नक्कीच अगदी चांगला खेळ चिरट संघाच्या माध्यमातून देखील राहिला. संघर्ष केला परंतु शेवटच्या क्षणाला मात्र धावसंख्या मात्र मी म्हणेन पहिल्या सत्रामध्ये धावा जास्त खर्च केल्या होत्या. त्या कारणास्तव चेसिंग करत असताना त्या महागड्या पडल्या. पुन्हा एकदा तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज होईल बाद. मॅच झालाय समाप्त आणि सामना जिंकला येत ना टीम बुर्दुल संघाला. अभिनंदन असेल आणि हार्ड लक टीम चिरेट संघ. आपलं देखील आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आपण देखील सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेमध्ये तर या दरम्यान आपण पाहतो आपण धीरजसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ऍडव्होकेट बुर्दुल गावचे सरपंच सुनील दादा पाटील यांच्या माध्यमातून. तर या दरम्यान पाहतो आपण रवी शेठ हजारी आणि अंबाजी भाग्यवंत आदरणीय त्यांचं देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कार देऊया. ज्या फलंदाजानं फलंदाजी करत असताना तब्बल 9 धावा आणि गोलंदाजी करत असताना अगदी चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच षटकामध्ये आपली मॅच मात्र ज्यानं खिशामध्ये आणली मी म्हणेन तो गोलंदाज ज्यानं 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या
आणि 3 सफलता. फलंदाजी करत असताना 9 धावा. तो ठेवतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच धीरज पाटील. चला उसाटणे संघ आणि पाली संघ त्वरित मॅचला सुरुवात करायची विनंती असेल.